हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू लर्न विथ शीतल. तर आजचा आपला खूप महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत टेन्सेस. जर आपल्याला इंग्रजीमध्ये बरोबर बोलायचं असेल तर आपल्याला टेन्सेस समजून घेणे खूप आवश्यक आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर फर्स्ट आपण बघूया व्हॉट इज टेन्स. टेन्स म्हणजे ज्या कृती घडतात ते कधी घडतात, म्हणजे आता घडत आहेत, आधी घडून गेलेल्या आहेत की घडणार आहेत, हे आपला टेन्स सांगतो. तर टेन्सचे 3 टाईप्स आहेत मेन: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. आता प्रेझेंट टेन्समध्ये ज्या गोष्टी घडत आहेत आत्ता ते प्रेझेंट टेन्स, व ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत नाव बिफोर ते पास्ट टेन्स, आणि फ्युचर टेन्स नाव आफ्टर ज्या घडणार आहेत ते फ्युचर टेन्स. तर प्रेझेंट टेन्समध्ये बेस फॉर्म वर्ब असतो, त्याला सब्जेक्टनुसार डिपेंड ऑफ सब्जेक्ट एस किंवा ईएस लागतो. आता प्रेझेंट टेन्सचे 4 टाईप्स आहेत: सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. सेम पास्ट टेन्सचे 4 टाईप्स आहेत: सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स अँड पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर टेन्सचे सिम्पल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मला आशा आहे तुम्हाला टेन्सेस व टेन्स म्हणजे काय व त्याचे टाईप्स तुम्हाला समजले असतील. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.